माझं ज्या मुलीवर प्रेम होतं तिच्यासोबतच माझं लग्न झालं. मी खूप खुश होतो. पण जशी लग्नाची पूजा झाली, माझी बायको घरातून पळून गेली. मी खूप रडलो. आम्ही तिचा खूप शोध घेतला. जेव्हा तिचा काही शोध लागला नाही, तेव्हा माझ्या आईने माझं दुसरं लग्न लावून दिलं. माझी दुसरी बायको खूप चांगली होती, परंतु माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या. मी तिला सोडून परदेशी निघून गेलो. पण जेव्हा मी 2 वर्षानंतर परत आलो, तेव्हा मी तिला मनापासून स्वीकारले. कारण त्यात त्या बिचारीची काहीच चूक नव्हती. मग मी माझ्या दुसऱ्या बायकोला केरळला फिरायला घेऊन गेलो. तिथे गाडी चालवताना माझी टक्कर एका भिकारीणसोबत झाली. मी गाडीतून उतरून जसं त्या भिकारणीला उचललं, माझं शरीर थरथर कापू लागलं. कारण ती तर माझे नाव अभय आहे आणि ती त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी माझ्या आईसोबत नागपूरवरून पुण्याला आलो होतो. तसं तर माझं कुटुंब नागपूरला होतं, परंतु माझे दोन्ही काका पुण्यात राहत होते आणि मी माझ्या काकांच्या मुलाच्या लग्नासाठी ऑफिसमधून 15 दिवस सुट्ट्या काढून पुण्यात आलो होतो. माझी आई पूर्ण रस्त्यामध्ये मला फक्त हेच सांगत होती की या लग्नामध्ये तुझ्या मोठ्या मामाची मुलगी आरोही सुद्धा येणार आहे. तू तिला बघून घे. ती दिसायला खूप सुंदर आहे. ती तुला पसंत पडली तर मी तुझं लग्न आरोही सोबत ठरवेन आणि तिलाच माझी सून बनवेन. यासाठी मी माझ्या भावासोबत बोलली आहे आणि त्याने देखील फोनवर मला यासाठी होकार दिला आहे. आता फक्त मी तुझ्या होकाराची वाट पाहत आहे. ती मुलगी माझ्या मामाची मुलगी म्हणजे माझ्या मोठ्या काकूच्या भावाची मुलगी होती. त्यामुळे मी तिला लहानपणी पाहिले होते. मग मी आता विचार केला की जर आरोही मला चांगली वाटली तर मी हो बोलेल, नाहीतर मी काहीतरी बहाणा सांगून या स्थळासाठी नकार देईन. मी अजूनपर्यंत स्वतःसाठी कोणत्याच मुलीला पसंत केलं नव्हतं आणि मला विश्वास होता की माझ्या आईने माझ्यासाठी एक खास मुलगी निवडली असेल. असो, पूर्ण रस्ता असाच निघून गेला आणि आम्ही लग्न घरी पोहोचलो. तिथलं वातावरण खूपच आनंदाचं होतं. माझ्या वयाचे अजून मला चुलत भाऊ होते, जे खूपच मज्जा मस्ती करणारे होते आणि मग मज्जा मस्ती गप्पा गोष्टी करण्यातच दिवस कसा निघून जायचा समजायचंच नाही. इथे येऊन मी आरोहीचं नाव खूप वेळा ऐकलं होतं आणि शेवटी माझी तिच्यासोबत भेट झालीच. मी जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा तिला पाहतच राहिलो, कारण ती खरंच दिसायला खूप सुंदर होती. परंतु आमचं काही जास्त बोलणं झालं नाही, कारण त्या लग्नाच्या वातावरणात असाच वेळ निघून जात होता. मी एन्जॉय देखील खूप करत होतो. एकदा सकाळी मी माझ्या हातात शर्ट घेऊन आईला शोधत होतो. मला माझ्या आईकडून शर्टला बटन लावून घ्यायचे होते, कारण शर्ट घालता घालता माझ्या हातून बटन तुटले होते. परंतु मला आई कुठेच दिसत नव्हती. तेव्हा अचानक मला आरोही दिसली. ती मला म्हणाली, तुमचं तुमच्या आईकडे काय काम आहे? मी माझ्या हातात असलेल्या शर्टाकडे इशारा केला आणि सांगितलं की या शर्टचे बटन तुटले आहे. तेच आईकडून लावून घ्यायचे आहे. तेव्हा तिने लगेच हात पुढे केला आणि म्हणाली, द्या माझ्याकडे, मी तुम्हाला बटन लावून देते. मी म्हणालो, नको नको, याची काहीच गरज नाही. आई मला सापडेल तेव्हा मी तिच्याकडून बटन लावून घेतो. तेव्हा आरोही म्हणाली, तुम्ही आईला उगाचच का त्रास देताय? जर मी तुमची मदत करायला तयार आहे, मग तुम्हाला कसलं टेन्शन आहे? मग मी माझा शर्ट आणि तुटलेलं बटन तिच्याकडे दिलं. आरोहीने तो शर्ट बटन लावून मला परत दिला. मी तिच्या त्या वागण्यामुळे चांगलाच खुश झालो होतो. एके दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं आणि मला चहाची गरज भासत होती. तेव्हा देखील आरोहीच माझ्या कामी आली होती. तिनेच मला चहा बनवून दिला होता. मी नेहमी तिला माझ्या आईचे पाय दाबताना पाहत होतो आणि मग त्या सर्व गोष्टींमुळे
मला ती आता चांगली वाटू लागली. मला जाणवलं होतं की तिचं वागणं इतर लोकांसोबत थोडं शिस्तीचं होतं, परंतु ती माझ्या आईवरती खूप प्रेम करत होती. एके दिवशी मी आणि माझी आई एका खोलीत बसलो होतो. तेवढ्यात आरोही देखील तिथे आली. तेव्हा आई मला म्हणाली, माझी सुनबाई आली आहे. तेव्हा त्या गोष्टीवर आरोही खूपच लाजली होती आणि मग सरळ तिथून पटकन बाहेर निघून गेली. तिच्या त्या लाजण्यामुळे माझं मन जिंकलं होतं. आरोही मला पाहून खूप खुश व्हायची आणि लाजायची. काकाच्या मुलाचं लग्न झाल्यावर पुण्यामध्येच आईने माझ्या मामाकडून आरोहीचा हात माझ्यासाठी मागितला आणि मामाने देखील लगेचच होकार दिला. मला वडील नव्हते आणि मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा होतो. आई मामाला म्हणाली, आता इथे सगळेच नातेवाईक जमा झाले आहेत, तर आपण यांचा साखरपुडा उरकून घेऊयात. मामाला या गोष्टीवर काहीच प्रॉब्लेम नव्हता. आईने लगेच एक छोटासा हॉल बुक केला आणि तिथे माझा आणि तिचा साखरपुडा अगदी थाटामाटात करून घेतला. सगळे लोक माझ्या नशिबावर जळत होते की मला इतक्या सहजपणे आरोही मिळाली आहे. साखरपुड्यानंतर मी आरोहीला डिनरसाठी एकदा हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो. ती पूर्ण रस्त्यात लाजत होती आणि मंद स्मित हास्य करत होती. आता आम्ही दोघं एकमेकांवर खूपच प्रेम करू लागलो होतो. आम्ही दोघेही खूप खुश होतो. त्यानंतर लग्नाला आलेले सगळे पाहुणे हळूहळू त्यांच्या घरी परत जाऊ लागले. मी आणि आई देखील नागपूरला परत आलो होतो. मी रोज आरोहीसोबत फोनवर बोलायचो. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या मित्रांना सगळ्यांना समजलं होतं की माझा साखरपुडा झाला आहे. त्यामुळे सर्वांनी माझ्याकडून पार्टी मागितली आणि मी देखील साखरपुड्याची पार्टी सर्व मित्रांना दिली आणि त्या पार्टीचे फोटो आरोहीला देखील पाठवले. असेच 6 महिने निघून गेले आणि आता आमच्या लग्नाची वेळ आली होती. आईने मामाकडून लग्नाच्या तारखेबद्दल विचारपूस केली. तेव्हा मामाने आईकडून तयारीसाठी 1 महिन्याची वेळ मागितली होती. इकडे आईने देखील अगदी धूमधडाक्यात लग्नाच्या तयारीला सुरुवात केली. मी देखील आईची मदत करत होतो. सगळीकडेच आनंदच आनंद होता. आई देखील खूपच खुश राहत होती. तिकडे मामा मामी देखील खूप खुश होते. मामा मामी नेहमीच माझ्यासोबत फोनवर बोलायचे आणि म्हणायचे, अभय, आम्ही तुला आमच्या काळजाचा तुकडा देत आहोत. आम्हाला आमची आरोही खूप लाडाची आहे. त्यामुळे तू देखील तिची काळजी घे. तिला कधीच दुखवू नको. मग मी सुद्धा मामा मामींना वचन द्यायचो की मी तुमच्या मुलीला नेहमीच खुश ठेवेल. तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि असाच आमच्या लग्नाचा दिवस देखील आला. हळद, मेहंदी, संगीत यांचा कार्यक्रम नागपूरमध्ये होता आणि लग्न पुण्यात होतं, कारण आरोही देखील पुण्यातच राहत होती. लग्न, हळद, मेहंदी या कार्यक्रमानंतर 2 दिवसांनी लग्न होतं, कारण प्रवासाला 1 दिवस जाणार होता. आम्ही लोक आता पुण्याला परत आलो होतो. माझे खूप सारे मित्र देखील लग्नासाठी आले होते. तिथे 1 दिवस आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं लग्न होतं. मला आरोही भेटल्यामुळे मी खूपच खुश होतो. आरोहीही खूप खुश होती. अखेर आमचं लग्न झालं आणि आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. लग्न झाल्यावर आम्ही नागपूरला आलो. आज आमच्या रिसेप्शनचा दिवस होता. सकाळी पूजा झाली आणि संध्याकाळी रिसेप्शन ठेवलं होतं. मी तयार झालो होतो, परंतु अजूनही आरोही पार्लरमधून आली नव्हती. वाट पाहता पाहता 2 तास निघून गेले, पण मी अजिबातच टेन्शनमध्ये नव्हतो, कारण मला माहित होतं की मुलींना तयार होताना खूप उशीर लागतो. परंतु जेव्हा 3 तास झाले तेव्हा मी आई आणि मामीच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन पाहिलं आणि जेव्हा 4 तास होऊन गेले तेव्हा मी देखील थोडा हैराण झालो. मनामध्ये चलबिचल सुरू झाली
आणि मग खूप मोठी बातमी माझ्या कानावर पडली. त्यामुळे मला खूपच मोठा धक्का बसला. माझी बायको आरोही पार्लरमधून पळून गेली होती. हे ऐकून मला असं वाटलं की जणू काय माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं आहे. प्रत्येक माणूस मला एका विचित्र नजरेने पाहत होता. प्रत्येक जण हाच प्रश्न विचारत होता की नवऱ्यामध्ये अशी कोणत्या गोष्टीची कमी आहे? अगदी व्यवस्थित तर आहे, मग नवरी त्याला सोडून पळून का गेली असेल? आणि काही लोक तर माझ्या बायकोला चारित्र्यहीन देखील बोलत होते. या सर्व गोष्टी माझ्या कानावर खूप आघात करत होत्या. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. माझी आई माझं सांत्वन करायला लागली. मी रडत रडत आईला म्हणालो, आई, आरोही असं नाही करू शकत. ती माझ्यावर खूप प्रेम करते. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मामाने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, बेटा, मला माफ कर. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझी मुलगी असं काही वागेल. सगळे तिथले लोक मला दिलासा देत होते. मी आरोहीला सगळीकडे शोधलं, परंतु ती कुठेही सापडली नाही. सर्व लोक हैराण झाले होते की आरोही नेमकी कुठे निघून गेली असेल. मी जवळजवळ 6 महिने तिला शोधत राहिलो, परंतु ती मला कुठेच सापडली नाही. माझ्या आईने माझं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी खूप मुश्किलने दुसऱ्या लग्नासाठी तयार झालो होतो. मी दुसऱ्या होणाऱ्या बायकोला पाहिले देखील नाही. शेवटी माझे दुसरे लग्न झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजाही झाली आणि मी त्या रात्री टेरेसवर आलो. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. माझी आई देखील माझ्या मागे मागे आली होती. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मला माहीत आहे की तू टेन्शनमध्ये आहेस. तुझं मन दुखावलं गेलं आहे, परंतु तू माझं ऐक. जी मुलगी तुला नाराज करून गेली आहे, तिच्यासाठी कधीच तुझ्या आत्ताच्या बायकोला त्रास देऊ नकोस. तिला दुःख देऊ नकोस. जिने तुझ्यासोबत लग्न केलं आहे, तिला नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. आता खाली तुझ्या रूममध्ये जा. तुझी बायको तुझी वाट पाहत आहे. मी विचार करत होतो की आई अगदी बरोबर बोलत आहे. मला एका विश्वासघाती बाईसाठी दुसऱ्या एका चांगल्या बाईचं मन दुखावणं योग्य नाही वाटलं. त्यामुळेच मी खाली आलो. माझी बायको डोक्यावर पदर घेऊन माझी वाट पाहत बसली होती. मी आईच्या इच्छेखातर लग्न तर केलं होतं, परंतु अजूनही मी माझ्या दुसऱ्या बायकोला पाहिलं नव्हतं, कारण माझ्यासमोर फक्त आरोहीच होती. मी जेव्हा तिचा पदर वर केला तेव्हा मी पाहून हैराण झालो, कारण माझ्यासमोर कोणी दुसरं नव्हतं तर तन्वी बसली होती. तन्वी ही आरोहीची चुलत बहीण होती. ती सुद्धा पुण्यालाच राहत होती. त्यामुळे ती माझ्या काकाच्या मुलाच्या लग्नात आली होती. तेव्हा आमची खूप छान मैत्री देखील झाली होती. आम्ही खूप गप्पा गोष्टी मस्ती देखील करायचो. तन्वी माझ्या रिसेप्शनला देखील आली होती आणि पार्लरमधून आरोही तन्वीलाच फसवून निघून गेली होती. मी तिला बघून शांतपणे बसून राहिलो. तन्वीने माझा हात हातात घेतला आणि बोलू लागली, अभय, आरोहीच्या मागे तू का स्वतःचं नुकसान करून घेतोस? तू बोलतोस की तिचं तुझ्यावर प्रेम होतं. जर तिचं तुझ्यावर प्रेम होतं तर मग का ती तुला सोडून पळून गेली? जरा विचार कर अभय, मी काही चुकीचं बोलते का? तन्वी खरंच बरोबर बोलत होती, परंतु तरी देखील मी तिला माझ्या बायकोच्या रूपात कबूल करू शकत नव्हतो. माझं मन सांगत होतं सगळं काही पुसून जावं आणि माझी आरोही माझ्या जवळ असावी. तन्वी म्हणाली, अभय, तुला हे आपलं नातं जेव्हा पाहिजे तेव्हा तू स्वीकार कर. तुला जेवढा वेळ पाहिजे तेवढा तू घे. जेव्हा तू मनापासून मला बायको म्हणून स्वीकारशील तेव्हाच आपलं हे नातं पुढे जाईल. तोपर्यंत आपण एक मित्रमैत्रिणीप्रमाणे राहू. तन्वीचं हे बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं. नंतर तन्वी लवकरच झोपून गेली, पण मी मात्र पूर्ण रात्रभर जागाच होतो. मी खूप मुश्किलने वेळ घालवत होतो. मी पूर्णपणे माझ्या विचारातून, मनातून आरोहीला घालवण्याचा प्रयत्न करत होतो.
शेवटी मी तिला मनातून काढण्याचा निर्णय घेतला. मनातल्या मनात मी तिला म्हणालो, आरोही, तू माझ्यासोबत खूप वाईट केलं आहेस. आयुष्याच्या एखाद्या वळणावर मला जर भेटशील तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. आई मला म्हणाली की आपण रिसेप्शनची पार्टी ठेवूया, परंतु मी आईला नकार दिला होता आणि म्हणालो, मी आता लोकांचं परत ते बोलणं ऐकू शकणार नाही. आई म्हणाली, असं कधीपर्यंत तू लोकांपासून लपून राहणार आहेस? तुला आता समाजाचा सामना करावाच लागेल. प्रत्येकाला तर माहित नाही ना की तुझी बायको पळून गेली आहे. जर तू रिसेप्शनची पार्टी दिली नाहीस तर मग पुन्हा लोकांना नवीन विषय मिळेल की तुम्ही रिसेप्शनची पार्टी का नाही दिली, आणि मग त्यावरून ते वेगवेगळ्या चर्चा सुरू करतील. आईचं बोलणं देखील अगदी बरोबर होतं. त्यामुळे मी त्या गोष्टीसाठी तयार झालो आणि मग पुन्हा एकदा सगळ्यांना रिसेप्शनची पार्टी दिली. मी तन्वीला इतका वेळ देत नव्हतो, परंतु तिने एकदाही मला असं म्हटलं नाही की मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे, मी तुझ्यासाठी सगळं काही सोडून आले आहे, पण त्या बदल्यात तू मला काय देतोस? पण या गोष्टीची अजिबातच मला पर्वा देखील नव्हती. त्या दिवसांमध्येच मला देशाच्या बाहेर नोकरीची संधी मिळाली आणि मी नोकरीचा बहाणा करून परदेशी आलो. इथे येऊन मी स्वतःला कामांमध्ये व्यस्त केलं होतं. तन्वीसोबत माझं खूपच कमी बोलणं व्हायचं. जवळजवळ 10 महिन्यानंतर माझ्या आईने मला तिची शपथ घातली की मी नोकरी सोडून घरी यावं, नाहीतर मी तिचं मेलेलं तोंड पाहिलं. मग मी आईसाठी परत घरी आलो, परंतु मी अजूनही तन्वीला मनापासून स्वीकारत नव्हतो. एके दिवशी आई मला म्हणाली की तू तन्वीची काळजी घेत जा, तिला वेळ देत जा. याआधी ती मुलगी याचा विचार करत नव्हती, पण आता ती देखील उदास उदास राहू लागली आहे. असं नको व्हायला की ती देखील तुला सोडून जाईल. त्या दिवशी आई मला खूप ओरडली आणि भरपूर समजावूनही सांगितलं. आणि मग मला देखील जाणवलं की मला एका वाईट मुलीसाठी सोन्यासारख्या मुलीला दुखवायला नाही पाहिजे. त्यामुळेच मी तन्वीला आता शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ लागलो. तिला बाहेर फिरायला घेऊन जायला लागलो. मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. तन्वी खूपच खुश होती. ती म्हणाली, शेवटी मला संयमाचं फळ मिळालं आहे. पहिले तर मी विचार करत होते की मी तुमच्यासोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आहे, परंतु नाही. आता मला समजलं की तुम्ही खूप चांगले आहात आणि मला आयुष्यातले प्रत्येक सुख तुम्ही देऊ शकता. 1 वर्षाने देवाने आम्हाला एक मुलगी देखील दिली होती. आता माझं आयुष्य सुखाने भरून गेलं होतं. सगळीकडे फक्त सुखच सुख होतं. परंतु अजूनही कधी कधी मला आरोहीची आठवण यायची. तेव्हा माझं रक्त उसळायचं. मी विचार करायचो की तिने माझ्यासोबत किती वाईट केलं होतं. जर गोष्ट फक्त प्रेमाची असती तर कदाचित मी तिला विसरलो असतो, पण तिने माझ्यासोबत लग्न केलं होतं. ही त्या दिवशीची गोष्ट आहे जेव्हा माझी मुलगी 1 वर्षाची झाली होती. तन्वी मला म्हणाली की आपण आपल्या मुलीचा बर्थडे करण्यासाठी कोणत्या तरी दुसऱ्या शहरात जाऊया. यामुळे आपली आउटिंग देखील होईल. मी देखील त्याला सहमती दर्शवली. त्यामुळे मी आणि तन्वी आमच्या मुलीला घेऊन तिचा बर्थडे करण्यासाठी बाहेर निघून गेलो. आम्ही केरळला गेलो. ती खूपच सुंदर जागा होती. तिथे जाऊन मी खूपच खुश झालो होतो. संध्याकाळच्या वेळेला आम्ही एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये केक कापला आणि मुलीचा बर्थडे सेलिब्रेट केला. तिथे 4 दिवस राहिल्यानंतर जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा माझ्या गाडीला अचानक एक भिकारीण येऊन धडकली. मी खूपच घाबरलो होतो. देवाचे आभार होते की मी लगेचच गाडीचा अर्जंट ब्रेक दाबला होता. परंतु तरी देखील ती भिकारीण गाडीला धडकून खाली पडली होती. मला आशा होती की तिला जास्त काही लागलं नसेल. मी लगेचच गाडीतून बाहेर आलो
आणि त्या भिकारीणला आधार देत उभा करण्याचा प्रयत्न करू लागलो. तन्वी देखील बाहेर आली होती, परंतु समोरचं दृश्य पाहून मला आणि तन्वीला तर जोरदार झटका बसला. कारण ती भिकारीण दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर आरोही होती. आरोहीने पुढे येऊन तन्वीला एक जोरदार कानाखाली लगावली आणि तिचे केस पकडून तिला मारू लागली. तन्वी खूपच घाबरली होती. ती स्वतःला तिच्या तावडीतून सोडवून मागे सरकली. पण मी मात्र एका जागेवर तिला बघत स्तब्ध उभा होतो. मी खूप हैराण झालो होतो. मी आरोहीचा हात धरला आणि म्हणालो, हा काय उद्धटपणा आहे? तू हे काय करतेस? तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर असं नको व्हायला की मी पोलिसांना बोलवून तुला आयुष्यभरासाठी जेलमध्ये पाठवावं. आरोही म्हणाली, जेलमध्ये तर तुला आणि या बाईला पाठवायला पाहिजे. मोठ्या सन्मानाने तुझ्या खांद्याला खांदा लावून फिरत आहे ही नीच घाणेरडी बाई. तिने माझं आयुष्य खराब केलं आहे. मी म्हणालो, हे तू काय बोलतेस? माझ्या बायकोने तुझं आयुष्य खराब नाही केलं, उलट तूच स्वतःचं आयुष्य खराब केलं आहेस आणि तुझ्यामुळे माझं खराब झालेलं आयुष्य तिने सुधरवलं आहे. तुला आठवतं का तू मला किती लोकांच्या समोर अपमानित केलं होतं? तू रिसेप्शनच्याच दिवशी मला सोडून पळून गेली होतीस आणि स्वतःचं तोंड काळं केलं होतं. मी तुला या गोष्टीसाठी आयुष्यभर माफ करणार नाही आणि आता माझ्यासमोर जास्त नाटक करण्याची गरज नाही. माझी अजिबात इच्छा नाही की मी पोलिसांना फोन करावा, त्यामुळे इथून चालती हो. आरोही म्हणाली, जाते मी. मला पण तुमच्यासोबत बोलण्याची हौस नाही, परंतु माझी एक गोष्ट लक्षात ठेव. ही बाई जिच्यासोबत तू तुझं आयुष्य घालवतोयस ना, ही धोकेबाज आहे. हिने मला फसवलं आहे. माझी मोठी फसवणूक केली आहे. मला धोका दिला आहे. आरोहीचे हे बोलणे ऐकून मी एका क्षणासाठी घाबरलो होतो. पण त्याच वेळेला तन्वीने माझा हात पकडला आणि म्हणाली, चल अभय, आपण इथून जाऊयात. ही वेडी बाई माहित नाही काय काय बोलते. तिची अवस्था बघ जरा. तिने तुझ्यासोबत जे केलं होतं यामुळे देवाने तिला याच जन्मात त्याची शिक्षा दिली आहे. तेव्हा आरोही म्हणाली, तन्वी, तू माझ्यासोबत जे केलं आहेस त्याची शिक्षा कदाचित तुला मिळणार नाही, परंतु तुझ्या मुलीसोबत माझ्यासारखं नक्कीच होईल. हा माझा शाप आहे. माझ्यासारखंच ती देखील रस्त्यावर भीक मागेल. आरोहीचं हे बोलणं ऐकून मी एका क्षणासाठी घाबरलो आणि तिला म्हणालो, तुझ्या त्या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुलीचं नाव घ्यायचं नाही. आरोही हुंदके देऊन देऊन रडू लागली आणि म्हणाली, देवासाठी अभय, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी तुला कोणताच धोका दिला नाही. ज्या दिवशी आपल्या रिसेप्शनची पार्टी होती, माझ्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं, तर फक्त तन्वीच पार्लरमध्ये आली होती. तिने मला सांगितलं होतं की ती माझ्यासोबत राहील आणि मेकअप करताना मला कंपनी देईल. परंतु माझा जेव्हा मेकअप झाला तेव्हा ती म्हणाली की मला भूक लागली आहे. मला तिने बसायला सांगितलं आणि म्हणाली, मी पिझ्झा घेऊन येते. आपण दोघी पिझ्झा खाऊन घरी जाऊ. इतकं बोलून तन्वी पार्लरमधून बाहेर निघून गेली आणि मी तिथेच तिची वाट बघत बसून राहिले. थोड्या वेळानंतर 2 अनोळखी बायका पार्लरमध्ये आल्या आणि म्हणाल्या, तू तन्वीची बहीण आहेस ना? मी त्यांना हो म्हणाले. तेव्हा एका बाईने माझा हात पिरगळला आणि एका बाईने माझ्या तोंडावर रुमाल ठेवला. माहित नाही त्या रुमालामध्ये काय होते, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आणि मग त्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी एका खोलीमध्ये कैद होते. तिथे आसपास कोणीच नव्हते. मी खूप घाबरले होते, रडत होते. मदतीसाठी लोकांना आवाज देत होते, परंतु कोणीच माझी मदत केली नाही. एक बाई मला जेवण देण्यासाठी आली. तेव्हा मी तिला विचारले की तू कोण आहेस आणि मला इथे का बंद केलं आहेस? तेव्हा ती बाई म्हणाली, हे सगळं आम्ही तन्वी मॅडमच्या बोलण्यावरून करत आहोत.
त्यांनी आम्हाला हे असं करायला पैसे दिले आहेत. मी त्या बाईला विचारलं, तुम्हाला माहित आहे का तन्वीने माझ्यासोबत असं का केलं? तेव्हा त्या बाईने लगेच मला सांगितलं की तुझं ज्या मुलासोबत लग्न झालं आहे त्याच्यावर तन्वी मॅडमचं खूप प्रेम आहे आणि तन्वी मॅडमला कोणत्याही परिस्थितीत त्या मुलाला गमवायचं नव्हतं. त्यामुळेच त्यांनी त्या मुलाला मिळवण्यासाठी हा सर्व ड्रामा रचला आहे आणि तुला फसवून इथे बसवलं आहे आणि पिझ्झाचं नाटक सांगून तिथून निघून गेल्या आहेत. फक्त यासाठी जेणेकरून आम्ही तुला पळवून नेऊन इथे घेऊन येऊ शकू. आता आम्ही तुला दुसऱ्या एका पार्टीकडे पाठवणार आहोत. त्या बाईचं बोलणं ऐकून मी रडू लागले. त्यांच्या पाया पडू लागले. म्हणाले, कृपया करून माझ्यासोबत असं करू नका. माझा नवरा आणि माझ्या आईवडिलांची इज्जत खराब होईल. ते कोठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीत. देवासाठी माझ्यासोबत असं काहीच करू नका. ती बाई म्हणाली, आम्ही तर स्वतः लाचार आहोत. आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. मग मला 1 महिना त्याच अंधाऱ्या खोलीत कैद करण्यात आलं आणि मग त्यानंतर मला एका व्हॅनमध्ये बसवून दूर कुठेतरी नेलं आणि त्यानंतर परत तिथे नेऊन भीक मागण्याच्या कामावर लावलं. मी पुन्हा घरी देखील येऊ शकत नव्हते, कारण मला ज्या माणसाने खरेदी केलं होतं त्याचे पहारे खूपच होते. माझ्यासोबत अजून भरपूर लोक इथे भीक मागण्याचं काम करतात आणि जितके पैसे आमच्याजवळ जमा होतात संध्याकाळी जाऊन आम्ही आमच्या मालकाला देतो. तन्वी म्हणाली, ही आरोही काहीही खोटं सांगते, खोटं बोलते. मी तिच्यासोबत असं काहीही केलं नाही. ही फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काहीतरी खोटं नाटक सांगते आणि माझ्यावर आरोप करते. तेव्हा आरोहीने पुढे होऊन तन्वीचा हात तिच्या मुलीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली, आता या क्षणी तुझ्या या मुलीची शपथ घे आणि सांग, तू माझ्यासोबत असं काहीच केलं नाहीस. आरोहीचं बोलणं ऐकून तन्वी घाबरली आणि हुंदके देत रडू लागली आणि म्हणाली, हो हो, आरोही खरं बोलते. तन्वीने आरोही पुढे हात जोडले आणि म्हणाली, देवासाठी मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला आहे. तन्वीचे बोलणे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला होता. जणू माझ्या पायाखालून जमीनच सरकली होती. आरोही म्हणाली, अभय, मला तर लहानपणापासूनच या गोष्टीसाठी तयार केलं होतं की माझं लग्न तुझ्यासोबतच होणार आहे. त्यामुळे मी मनातल्या मनात तुला स्वतःचा नवरा मानत होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते अभय, परंतु तन्वीने माझ्याकडून माझं सुख हिरावून घेतलं आहे. माझ्या आईवडिलांची इज्जत खराब केली आणि मला असं रस्त्यावर घेऊन आली आहे. मी हे सगळं ऐकून हैराण झालो होतो आणि एका जागेवर स्तब्ध उभा होतो. मी तर स्वप्नात देखील विचार केला नव्हता की तन्वी इतक्या नीच पातळीला जाऊन वागू शकते. त्यावेळी मी आरोहीला त्या सगळ्यातून सोडवून माझ्यासोबत घरी घेऊन आलो. माझ्या आईला सुद्धा सर्व हकीकत सांगितली. तेव्हा आई तर हैराण झाली होती. आईने लगेच आरोहीला नवीन साडी दिली आणि मग आरोहीने आंघोळ करून ती नवीन साडी घातली. माझी आई म्हणाली, आता तुझी पहिली बायको परत आली आहे. तन्वीने तुझ्यासोबत आणि आरोहीसोबत खूपच चुकीचं केलं आहे आणि तन्वीची शिक्षा ही आहे की तू हिला घटस्फोट देऊन घरातून हाकलवून लाव. हे ऐकून तन्वी रडू लागली. तिने आमच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, असं करू नका. आता मी तुमच्याशिवाय कशी राहणार? मला माफ करा. मी म्हणालो, तन्वी, तू हा जो गुन्हा केला आहेस तो गुन्हा मी माफ तर करू शकत नाही, परंतु मी तुला घटस्फोट देखील देणार नाही, कारण यामुळे आपल्या मुलीचं आयुष्य खराब होईल. पण मी तुला माझ्याजवळ ठेवणार नाही. मी तुला एका वेगळ्या घरात ठेवणार आणि इथे मी माझ्या आरोही सोबत राहणार. मी माझ्या मुलीसाठी तन्वीला घटस्फोट दिला नाही, फक्त तिला स्वतःपासून लांब केलं होतं. आरोहीच्या घरातले आमच्या घरी आले होते. आज पुन्हा एकदा तुटलेली मनं जोडली गेली होती. आता मी तन्वीजवळ फक्त माझ्या मुलीसाठी जातो, नाहीतर मला तर तन्वीचा खूप तिरस्कार वाटतो.
खरं तर तन्वीची शिक्षा ही जेलमध्ये जाण्याची होती, पण आम्ही माझ्या मुलीसाठी शांत बसलो होतो. मी माझा सर्व आनंद आणि प्रेम आरोहीवर ओवाळून टाकतो आणि आरोही देखील आता माझ्यासोबत खूप खुश आहे. हे खरं आहे की आपण दुसऱ्यासोबत वाईट केलं तर आपल्यासोबत सुद्धा वाईटच होत असतं. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.